आणि पावसासंदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पावसाचा जोर वाढलाय। चक्की नाका परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ सध्या झालेली आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, आपण पाहतोय सर्वत्र पाऊस होतोय। पावसाचा अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता सगळीकडे पाऊस होतोय। कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर इथे पावसाचा जोर वाढलेला आहे। चक्की नाका परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। ठाण्यासह कल्याण डोंबिवली त्याचबरोबर वसई विरार या ठिकाणी सर्वत्र जोरदार पाऊस होतोय आणि सध्या ही डोंबिवलीमधल्या चक्की नाका परिसरातली दृश्य, कल्याण डोंबिवलीमध्ये चक्की नाका परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी झालेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना इथूनच कसरत करावी लागते। काहींची वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे धक्के मारत त्यांना आपलं वाहन आता पुढे न्यावं लागतंय। अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे, त्यामुळे प्रशासन करतोय काय असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। ज्या पद्धतीने पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काही पावलं उचलली गेली आहेत का, तसंच जे पंप बसवले जातात ते पंप काम करतायत की नाही, याही संदर्भात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। चक्की नाका परिसरातले हे दृश्य मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आता इथून जायचं कसं असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। तर वाहतूक सुद्धा त्यामुळे मंदावलेली आहे। सायकल स्वार असतील, दुचाकी स्वार असतील, चारचाकी गाड्या असतील किंवा मोठ्या बसेस असतील, त्यांना याच पाण्यातून खरं तर प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे जे पायी चालणारे जे नागरिक आहेत त्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। कल्याण डोंबिवलीमधली आपण ही दृश्य पाहतोय, चक्की नाका या परिसरातली ही दृश्य आणि त्यामुळे सध्या मोठी तारांबळ नागरिकांची उडालेली आहे।